नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाच्या मुळाशी आहे. नमस्कार. देव आणि आपण ज्या जगात राहतो, म्हणजे देश आणि काळ, स्पेस अँड टाईम यांच्यात नक्की काय संबंध आहे? हो, हा खूपच खोल प्रश्न आहे. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय अभ्यास आहेत, बायबलमधील वचनं आहेत आणि आज आपलं ध्येय हेच आहे की या स्रोतांच्या मदतीने एका अशा संकल्पनेचा शोध घेणं, जी आपल्या रोजच्या अनुभवाच्या खूप पलीकडची आहे. देशकाळापेक्षा मोठा असलेला देव. बरोबर. हे एक मोठं कोडं आहे. चला तर मग याचे तुकडे जोडून बघूया. सुरुवातीलाच या स्रोतांमध्ये एक खूप मोठा दावा केलेला आहे की देव देश काळापेक्षा मोठा आहे आणि इतकंच नाही तर देश काळ ही सुद्धा एक निर्मिती आहे. हे ऐकायला आणि समजायला म्हणजे खूपच अवघड वाटतं. हो, कारण आपण त्याच चौकटीतच विचार करतो. अगदी. आपण तर वेळेच्या नदीत वाहत असतो, प्रत्येक क्षण जगत असतो. मग वेळ ही सुद्धा एक वस्तू आहे जी निर्माण केली गेली. हे कसं शक्य आहे? हो, हे संकल्पनाच आपल्या मानवी अनुभवाच्या पलीकडची आहे. म्हणूनच स्रोत आपल्याला थेट एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतात. ते बायबलमधील रोमकर 8चा संदर्भ देतात. अच्छा. त्यात म्हटलं आहे की मृत्यू, जीवन, देवदूत, सत्ता किंवा वर्तमान काळ, भविष्यकाळ, उंची किंवा खोली म्हणजे कोणतीही निर्मित वस्तू आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. एक मिनिट. म्हणजे यातले शब्द वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. बरोबर. हे काळाचे पैलू आहेत आणि उंची आणि खोली हे देशाचे म्हणजे स्पेसचे पैलू आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी निर्मित वस्तूंच्या यादीत येतात. अगदी बरोबर. श्रोतांचा तर्क तोच आहे आणि जर देव या सर्वांपासून वेगळा असेल तर तो स्वतः या निर्मितीचा भाग असू शकत नाही. तो या सर्वांच्या पलीकडे आहे. अच्छा, म्हणजे हे असं आहे का की आपण एखाद्या कथेतील पात्र आहोत, जी कथेच्या वेळेनुसार पुढे जात आहेत, पण देव हा त्या कथेचा लेखक आहे, ज्याला कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट एकाच वेळी दिसतोय. अगदी बरोबर. तुम्ही दिलेली ही लेखकाची उपमा या श्रोत्यांमधील कल्पनेच्या खूप जवळ जाणारी आहे. अच्छा. त्यांचा तर्क तोच आहे. देव प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी उपस्थित आहे, कारण तोच त्या क्षणांना आणि ठिकाणांना निर्माण करणार आहे. तो त्यांना बाहेरून पाहतो आणि एकाच वेळी टिकवूनही ठेवतो. ठीक आहे. लेखकाची उपमा वापरल्यावर हे समजायला थोडं सोपं जातंय. पण याच स्रोतांमध्ये एक विधान आहे जे मला थोडं टोकाचं वाटलं. कोणतं? यशया 40 मधलं. त्यात म्हटलं आहे की देवापुढे सर्व राष्ट्रे काहीच नाहीत. तो त्यांना शून्यवत आणि रिकामं समजतो. हो. आता हे ऐकल्यावर कोणालाही धक्का बसेल. म्हणजे इतक्या संस्कृती, अब्जावधी लोकांचा इतिहास, या सगळ्याला शून्य मांडणं हे खटकण्यासारखं आहे की नाही? तुमचा मुद्दा बरोबर आहे. वरवर पाहता हे विधान खूप कठोर वाटू शकतं, पण स्रोतांनुसार याचा अर्थ राष्ट्रीय निरुपयोगी आहेत असा नाही. मग काय आहे? यामागे खूप खोल तात्विक विचार आहे. आपण पुन्हा त्या लेखकाच्या उपमेकडे जाऊया. समजा एका लेखकाने एक महाकादंबरी लिहिली आहे, ठीक आहे. ज्यात अनेक मोठी साम्राज्य आहेत, राज्ये आहेत, लढाया आहेत. त्या कादंबरीच्या जगात ती साम्राज्य खूप मोठी आणि महत्वाची आहेत. पण लेखकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते सगळं त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. अगदी. तो ते एका क्षणात निर्माण करू शकतो, बदलू शकतो किंवा पुसून टाकू शकतो. म्हणजे ही ताकदीची आणि अस्तित्वाची तुलना आहे, मूल्याची नाही. अगदी तसंच. स्रोत हेच सांगतात की देव अस्तित्व आणि नास्तित्व म्हणजे एक्झिस्टन्स आणि नॉन एक्झिस्टन्स या दोन्हींचा देव आहे. अच्छा. तो शून्यातून अस्तित्वाला बोलावू शकतो आणि अस्तित्वाला परत शून्यात पाठवू शकतो. आणि या अमर्याद सामर्थ्याच्या तुलनेत पृथ्वीवरची मोठ्यात मोठी गोष्ट, जसं की एखादं राष्ट्र, हे त्याच्यासाठी काहीच नाही सारखं आहे. बरोबर, कारण त्याचं अस्तित्व पूर्णपणे देवाच्या इच्छेवर टिकून आहे. म्हणून हे विधान राष्ट्रांना कमी लेखण्यासाठी नाही, तर देवाच्या अमर्याद सामर्थ्याला दाखवण्यासाठी आहे. ठीक आहे. हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. तर या अमर्याद देश काळाच्या पलीकडच्या देवाचं चित्र आता स्पष्ट होतंय. पण इथेच गोष्ट अजून गुंतागुंतीची होते. कारण स्रोत फक्त एका देवाविषयी बोलत नाहीत, ते त्रैक्य म्हणजे ट्रिनिटीच्या संकल्पनेबद्दल बोलतात. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. बरोबर. मग या तिघांचा देशकाळाशी काय संबंध आहे? हे कोडं सोडवण्यासाठी हे 3 तुकडे कसे एकत्र बसतात? बरोबर. आणि स्रोतांनी हे कोडं सोडवण्यासाठी त्रैक्याच्या प्रत्येक व्यक्तीचा देशकाळाशी असलेला संबंध वेगळ्या पद्धतीने स्पष्ट केला आहे. आपण एका तुकड्याला पाहूया. ठीक आहे. पहिला तुकडा आहे पिता, पहिला ईश्वर.
त्याच्याबद्दल इफेस्कर 4 मध्ये सांगितलं आहे की तो सर्वांवर, सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे. सर्वांमध्ये. म्हणजे असं चित्र उभं राहतं की देश काळ त्याच्यामध्येच समावलेला आहे. जसं मासे समुद्रात असतात तसं संपूर्ण अस्तित्व पित्यामध्ये आहे. तो एक अमर्याद अवकाश आहे ज्यात सगळं काही घडतं. अच्छा, म्हणजे पित्याची भूमिका एका अमर्याद अवकाशासारखी आहे. पण पुत्राबद्दल काय? श्रोत्यांनुसार त्याची भूमिका अधिक सक्रिय आहे असं वाटतं. ते नातं थोडं वेगळं आहे का? हो, आणि हाच दुसरा महत्वाचा तुकडा आहे. पुत्राबद्दल म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल स्रोत 2 महत्वाच्या कल्पनांवर बोट ठेवतात. कोणत्या? पहिली कल्पना आहे की सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झालं आहे. आणि दुसरी कल्पना, जी अधिक महत्वाची आहे, ती म्हणजे तोच सर्व गोष्टींना आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने टिकून ठेवतो. टिकून ठेवतो. म्हणजे सस्टेनर. बरोबर. तो केवळ निर्माता नाही तर सस्टेनर आहे. तोच या अस्तित्वाला एकत्र धरून ठेवणारा आधारस्तंभ आहे. स्रोतानुसार जर त्याने आधार देणं एका क्षणासाठी जरी थांबवलं तर देश, काळ आणि त्यातील सर्व काही नष्ट होईल. अरे वा. हो, म्हणजे पिता हा जर अवकाश असेल तर पुत्र हा त्या अवकाशाला आणि त्यातील प्रत्येक गोष्टीला एकत्र बांधून ठेवणारा नियम किंवा शक्ती आहे. पण हे दोघे समान आहेत हे स्रोत कसं पटवून देतायत? कारण या दोन्ही भूमिका वेगळ्या वाटतायत. तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. आणि त्यांच्या समानतेवर जोर देण्यासाठी स्रोतामध्ये खूप प्रभावी उदाहरण वापरलं आहे. ते कोणतं? ते स्तोत्रसंहिता 102चा उल्लेख करतात, जे जुन्या करारात यहोवा देवाचं म्हणजे पित्याचं वर्णन आहे. त्यात म्हटलं आहे की पृथ्वी आणि आकाश नष्ट होतील पण तू कायम राहशील. ठीक आहे. हेच वर्णन शब्दशः नव्या करारात इब्री लोकांस पत्र 1 मध्ये येशू ख्रिस्तासाठी वापरलं आहे. एक मिनिट, म्हणजे देवासाठी वापरलेलं वर्णन थेट येशूसाठी वापरलं आहे? हा तर खूप मोठा दावा आहे. हो, आणि म्हणूनच ते इतकं महत्वाचं आहे. एकाच देवाचं वर्णन 2 वेगळ्या वेगळ्या व्यक्तींसाठी वापरून स्रोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत की पिता आणि पुत्र समान आहेत. आणि दोघेही देश काळापेक्षा मोठे आहेत. बरोबर. आणि इतकंच नाही तर प्रकटीकरण 5 मध्ये म्हटलंय की स्वर्गात आणि पृथ्वीवरील प्रत्येक निर्मित वस्तू सिंहासनावर बसलेल्याला म्हणजे पित्याला आणि कोकऱ्याला म्हणजे पुत्राला समान गौरव आणि सन्मान देते. म्हणजे त्यांना मिळणारी उपासनाही समान आहे. अगदी. ठीक आहे, तर पिता आणि पुत्र हे 2 तुकड्याच्या जागेवर बसले आहेत. दोघंही देश काळापेक्षा मोठे आहेत. पण आता तिसरा आणि कदाचित सर्वात रहस्यमय तुकडा, पवित्र आत्मा. त्याच्याबद्दल स्रोतांमध्ये काय म्हटले आहे? कारण त्याच्याबद्दलची वचनं तितकी थेट नाहीत असं वाटतं. तुम्ही बरोबर ओळखलात. पवित्रात्माबद्दल चर्चा करताना स्रोतांची पद्धत थोडी बदलते. ते स्तोत्रसंहिता 139चा संदर्भ घेतात. अच्छा. जिथे दावीद विचारतो, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ? मी तुझ्या उपस्थितीपासून कोठे पळून जाऊ? हो. मी स्वर्गात गेलो तरी तू तेथे आहेस, पाताळात गेलो तरी तू तेथे आहेस. आता इथे जो यहोवाचा आत्मा असा उल्लेख आहे त्याचा अर्थ काय यावर स्रोतांमध्ये 2 शक्यता वर्तवल्या आहेत. त्या कोणत्या शक्यता आहेत? पहिली शक्यता अशी आहे की हा उल्लेख थेट पवित्र आत्म्याबद्दल आहे, म्हणजे त्रैक्यातील तिसऱ्या ईश्वराबद्दल. आणि जर तसं असेल तर या वचनातून स्पष्ट होतं की तो सर्वव्यापी आहे. पण दुसरी शक्यता अशीही आहे की देवाचा आत्मा या शब्दाचा अर्थ देवाचे दूत किंवा एंजल्स असाही असू शकतो. अच्छा, म्हणजे देवाचे दूत सर्वत्र आहेत आणि ते देवाची उपस्थिती दर्शवतात. हो. म्हणजे या मुद्द्यावर स्रोत थेट पुरावा देण्याऐवजी एका संदिग्धतेकडे बोट दाखवत आहेत. मग यातून ते निश्चित निष्कर्षापर्यंत कसे पोचतात? बरोबर. आणि इथेच त्यांचा युक्तिवाद तार्किक बनतो. ते या संदिग्धतेवर अवलंबून राहत नाहीत, तर त्रैक्याच्या मूळ संकल्पनेवर परत येतात. म्हणजे त्यांच्या एकतेवर आणि समानतेवर. अगदी. त्यांचा तर्क असा आहे की त्रैक्यातील तिन्ही व्यक्ती समान आहेत. आपण पाहिलं की पिता आणि पुत्र देशकाळात सर्वव्यापी आहेत. मग जर पवित्र आत्मा त्यांच्या समान असेल तर तोही तसाच असला पाहिजे. हो. जर तो सर्वव्यापी नसेल तर ते त्रैक्याच्या समानतेच्या सिद्धांताला तडा देईल. म्हणजे त्यांचं युक्तिवाद असा आहे की पिता आणि पुत्र सर्वव्यापी आहेत पण पवित्र आत्मा नाही, ही कल्पनाच विसंगत आहे. अगदी बरोबर. स्रोतांमध्ये वापरलेला मूळ कोरियन शब्द आहे इसांग हाजे आनंगा, ज्याचा अर्थ आहे ते विचित्र वाटणार नाही का. बरोबर. ही कल्पना त्रैक्याच्या एकतेच्या विरोधात जाते. म्हणूनच थेट वचनाच्या आधारापेक्षा
त्रैक्याच्या समानतेच्या मोठ्या सिद्धांतामुळे पवित्र आत्मा देखील देशकाळापेक्षा मोठा आणि त्यात सर्वव्यापी आहे हे सिद्ध होतं. तर या सगळ्या चर्चेतून आपण हे कोडं सोडवण्याच्या जवळ आलो आहोत. देव देशकाळाच्या पलीकडे आहे आणि त्रैक्यातील तिन्ही व्यक्ती या गुणधर्मात समान आहेत. या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? या सगळ्याला एकत्र जोडल्यावर स्रोत एका अंतिम आणि अत्यंत महत्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. तो म्हणजे देशकाळ आणि त्यातील प्रत्येक गोष्ट देवाची आहे. ही केवळ एक तात्विक मालकी नाहीये, तर प्रत्यक्ष मालकी आहे. अच्छा. नेहम्या 9 मध्ये म्हणलंय की देवानेच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केलं. आणि स्तोत्रसंहिता 50 मध्ये तर देव स्वतः म्हणतो, काय? जंगलातील प्रत्येक पशु, हजारो पर्वतांवरील गुरेढोरे, हवेतील पक्षी हे सर्व माझे आहेत. संपूर्ण जग आणि त्यात जे काही आहे ते सर्व माझे आहे. सर्व काही म्हणजे खरंच सर्व काही म्हणजे ह्यात चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी येतात का? अगदी सैतान सुद्धा. स्वतःनुसार हो. आणि हाच या संपूर्ण चर्चेचा सर्वात आव्हानात्मक आणि स्फोटक मुद्दा आहे. म्हणजे कारण जर सर्व काही, अगदी सैतान आणि वाईट शक्तीसुद्धा देवाच्या मालकीच्या असतील, तर याचा अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्टीशी, अगदी सैतानाशी सुद्धा आपल्या इच्छेनुसार व्यवहार करण्याचं पूर्ण सार्वभौमत्व देवाकडे आहे. कोणतीही गोष्ट त्याच्या नियंत्रणाबाहेर नाही. बरोबर. ही मालकीच देवाच्या सार्वभौमत्वाचा अंतिम आधार आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संकल्पनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं की स्रोतांनुसार देव देशकाळासारख्या निर्मितीच्या पलीकडे आहे. कारण देशकाळ ही स्वतः एक निर्मिती आहे. बरोबर. त्रयात्यातील पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही या गुणधर्मात समान आहेत आणि देशकाळावर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. आणि या सर्वाचा कळस म्हणजे या संपूर्ण निर्मितीवर, त्यातील प्रत्येक कणावर, अगदी वाईट शक्तींवर सुद्धा देवाची पूर्ण मालकी आणि सार्वभौमत्व आहे. हो, पण ही चर्चा ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच मागे ठेवते. कोणता? जर संपूर्ण निर्मिती, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जागा देवामध्ये सामावलेली असेल आणि त्याच्याद्वारे टिकून असेल, तर या विशाल पटलावर मानवी कृतींचं महत्त्व काय? या स्रोतांनी देवाच्या अमर्याद सामर्थ्यावर आणि मालकीवर जोर दिला आहे. पण या चौकटीत मानवी स्वातंत्र्य, जबाबदारी आणि आपल्या जीवनाच्या उद्देशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? देव जर सर्वांचा मालक असेल, तर माणूस म्हणून आपली भूमिका काय? बरोबर. हा एक प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच विचार करू शकतो.